हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचं मेन प्रॉब्लेम म्हणजे हेअर लॉस त्याच्याकडे वळूया आणि त्याच्याविषयी बोलूया. तर सगळ्यांचे केस गळतातच, थोडेफार गळणं हे नॉर्मल आहे. पण ज्यांचे केस खूप जास्त गळतात किंवा वेळोवेळी त्यांना खूप असं हे होतं, दुसऱ्यांचे केस बघितले की तुमची थोडंसं वाटतं की माझेही केस असे असायला हवे. तर आपण त्याच्यासाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे. कारण आपण लेडीज जे आहेत ज्यांचं लक्ष नसतं केसांकडे तेवढं, म्हणजे दुसऱ्यांचे आपण केस बघतो तेव्हा असं म्हणतो की वाव किती भारी केस आहे तिचे, पण आपण आपल्या केसांकडे तेवढंच लक्ष देतो का हे आपण कधी विचार केलाय का? नाही. तर आपण त्याच्याच विषयी आज बोलूया. तर मी माझं नॉर्मल जे हेअर रुटीन आहे, म्हणजे मी माझ्या केसांसाठी जे काही करते तेच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी सांगेल की मी जे सांगत असते तुम्हाला, जी ही माहिती मी सांगते ती स्वतः मी माझ्या केसांवर, चेहऱ्यांवर अप्लाय केलेली असते. माझ्या चेहऱ्यावर किंवा केसांवर जेही मी तुम्हाला रेमेडी सांगत असते ती त्याचे काही साईड इफेक्ट नसतात, तेव्हाच मी तुमच्याबरोबर ते शेअर करत असते. तर सगळ्यात पहिले एक चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगल्या प्रकारचा शॅम्पू निवडणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे खूप वेळ जाईल, तुम्हाला तुमच्या केसांना सूट होईल असा एक शॅम्पू आणि चांगला कंपनीचा, त्याच्यावर जास्त केमिकल यूज झालेले नसावे हेच मी तुम्हाला सांगेल. आणि आता सध्या तर माझा म्हणजे असं अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते की ममार्थचं जो हेअर ऑइल आहे किंवा हे आहे, तर त्याच्यात मला जास्त करून काही केमिकल्स वगैरे वाटत नाही. तर मी मागं ते यूज करत होते. पण मला सगळ्यात जास्त हे वाटतं की ते खूप कॉस्टली आहे. तर सगळ्यांनाच परवडेल असं नाहीये. सगळ्यांना बाहेरचे किंवा खूप महागडे 800, 900, 1000, 2000, 5-6, 6-6 हजार पर्यंत हेअर शॅम्पू आहे, हेअर ऑइल आहे. तर ते सगळ्यांनाच परवडतील असं नाहीये. तर आपण काय करायचं, जेव्हा आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी नाहीये, आपल्याकडे तेवढा इन्कम नाहीये, आपल्याकडे काही इन्कम सोर्स नाहीये सगळ्या लेडीजकडे की तुम्ही खूप सारा पैसा त्याच्यावर उधळू शकता हे, तर तेव्हा काय करायचं, तेव्हा मी जास्त करून तुम्हाला सजेस्ट करेन की घरी जो आपला नॉर्मली खोबरेल तेल असतो, कोकोनट ऑइल असतो, तर त्याला काय करायचं, छान गरम करायचं कढईमध्ये. त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल, जास्वंदीचे फुलं आणि हे असतं बघा, सॉरी ते कोरपड, त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं, जास्वंदीची पानं ही तुम्ही टाकू शकता किंवा आवळा. हे सगळ्या गोष्टी उकळून, म्हणजे त्याच्यामध्ये अजून भरपूर काही इन्ग्रेडियंट आहे ती मी लिहून ठेवल्यात. आणि मी ते जेव्हा मी डायरेक्टली करायला जाते ना, परत कांदा, अशा भरपूर गोष्टी मी विसरते. त्याच्यामुळे जेव्हा मी तुम्हाला तो हेअर ऑइल बनवून दाखवेल तेव्हाच मी तुमच्याबरोबर शेअर करेल ते. जशी मी हेअर बनवते, होममेड हेअर ऑइल बनवते, तर ते मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. मला आवडेल तुम्हाला सगळ्या मैत्रिणीला ते शेअर करायला. कारण आता तुम्ही म्हणाल की त्याच्यात खूप वेळ जातो, तो तेल बनवायचा आहे. तुम्ही एकदा ते बनवून ठेवला की पूर्ण महिनाभर जाईल, तुम्हाला जास्त दिवसही टिकू शकतो जर तुम्ही त्याच्या चांगल्या प्रकारे त्याला मेंटेन करून ठेवलं, तर ते खूप दिवस जातो तो हेअर ऑइल. तर पहिली गोष्ट ती आहे की मी आता कोणताही बाहेरचा ऑइल म्हणजे यूज करत नाही माझ्या केसांसाठी. जे काही आहे ते मी घरीच बनवण्याचा प्रयत्न करते. आणि घरीच ज्या आपण गोष्टी हे करतो ना, स्वतःच्या हाताने आपण बनवलेल्या असतात, आपल्या डोळ्यांसमोरून ते गोष्टी झालेल्या असतात, म्हणून त्याच्यावर आपल्याला जास्त विश्वास असतो. तर पहिली गोष्ट ती की मी चांगल्या प्रकारचे ऑइलिंग करते आणि आठवड्यातून 2दा तरी मी ऑइलिंग करते. म्हणजे केसांना ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे. आता भरपूर लेडीज म्हणत असेल की केस चिकचिक होतात, असं होतं तसं होतं, त्याच्यामुळे मी हे करत नाही, मला ऑइल आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही ना, तर कंटिन्युअसली केसांना ऑइल लावायला तुम्हाला कोण म्हणतंय? तर आठवड्यातून 2दा ऑइल करा. रात्री जर ऑइल केलं तर सकाळी धुवून घ्या. आणि ऑफकोर्स तुम्हाला जास्त वेळ नकोय, ऑइलिंग नकोय, तर तुम्ही शॅम्पू करण्याच्या 2 तास अगोदर, 1 तास म्हणणार नाही मी, 2 तास अगोदर हेअर ऑइल करा. कारण ते चांगल्या प्रकारे आपल्या स्काल्पमध्ये ते मिक्स होतो. आणि जसं आपल्याला पाण्याची गरज असते, जसं की आपल्याला जेवणाची टायमिंगवर गरज असते, तशाच प्रकारे केसांना पण तेलाची किंवा ऑइलची खूप आवश्यकता असते. आणि हेअर ऑइलिंग केलंच पाहिजे सगळ्या लेडीजने, जेंट्सने.
आता दुसरी गोष्ट म्हणजे आपला आहारही तसा पाहिजे. सगळे गोष्टी, सगळे विटामिन, सगळे सगळे कॅल्शियम आपल्याला भेटायला पाहिजे. आपलं जेवणही सकल पाहिजे. ज्या बाहेरचं जंक फूड टाळावं. बाहेर जाताना चेहऱ्यावर परत आपल्या डोक्यावर स्कार्फ बांधून जायचं, कारण त्याच्यामुळे आपल्या केसांवर बाहेरचा जो डट असतो किंवा बाहेरचा प्रदूषण, ह्या सगळ्या गोष्टी, पोल्युशन सगळं आपल्या डोक्यावर जात नाही आणि आपण चांगल्या प्रकारे आपले केस राहतात. आणि काही लेडीजचं आता मुलं झालेले आहेत, डिलिव्हरी झाली आहे, त्याच्यानंतर त्या मेडिसिन याच्यामुळे जे होणारे चेंजेस आहे, त्यांचे जे साईड इफेक्ट आहे ते आपल्या केसांवर दिसून येतात, लगेच दिसून येतात. तर जे प्रेग्नेंट आहे किंवा ज्यांची मुलं लहान आहेत, आत्ताच डिलिव्हरी झाली आहे, ह्यांचं तर केस गळणं हे नॉर्मल आहे, कारण त्यांनी जे मेडिसिन वगैरे घेतलेले असतात त्याच्यामुळे खूप लेडीजचं लग्नानंतर किंवा मुलं झाल्यानंतर खूप सारे हेअर लॉस होतात. आणि माझंही ते झालेलं आहे. डिलिव्हरीनंतर जे हार्मोन चेंजिंग होतात ना, त्याच्यामुळे केस गळतात, चेहऱ्यावर डाग येणं, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आणि त्याला आपल्याला कशा मेंटेन ठेवायचं, आता असं झालंय म्हणून होऊ द्यायचं असं आपण सोडून द्यायचं नाही. तर त्याच्याकडे आपण कशा प्रकारे चांगल्या दृष्टीने बघू शकतो, छान आपण त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. आपण सगळ्यांचं बघत बघत स्वतःचंही शरीर किंवा केस हे सगळं आपण मेंटेन ठेवू शकतो. त्याच्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही आहे, थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे आणि ते आपण देऊ शकतो जर आपण मनात घेतलं तर. तर मी म्हणेल की केसांवर हे आहे. त्याच्यानंतर शॅम्पू झालं, आपलं हेअर ऑइल सांगितलं मी तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला हेअर टॉनिक हे एक आहे, तर आठवड्यातून 2दा-3दा तुम्ही तेही यूज करायचं. रात्रभर आपल्याला मेथी दाणे जे आहेत ना, रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते पाणी जे आहे जो याचा मेथी दाण्यांमधल्या मेथी दाणे साईडला काढून द्यायचे आहे आणि तो जो पाणी आहे तो एका स्प्रे बॉटलमध्ये घेऊन आपल्या केसांना स्प्रे करायचा आहे. त्याच्यामुळे कसं होतं माहिती का, आपण झाडांना कशा प्रकारे खत देतो किंवा आपण एखादी फवारणी करतो, त्याचप्रमाणे केसांनाही तिची गरज असते. आता तुम्ही म्हणाल की याच्यात काय आहे, तर त्याच्यात भरपूर गोष्टी आपल्याला मेथी मुळे खूप सारे फायदे होतात. मेथी चवीला कडवट असते, पण मेथीमुळे आपल्याला खूप सारे फायदे आहे. तुम्ही बघू शकता, गोड वस्तूंपेक्षा ज्या कडवट वस्तू असतात किंवा कढीपत्ता, कडुलिंब, परत आपले हे असतात, कढीपत्ता सांगितलं मी तुम्हाला, कडुलिंब सांगितलं, अजून 1-2 वस्तू आहेत मेथीच जशी की, तर कोरफड, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला खूप फायदा होतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या आसपास अवेलेबल असतात, पण ते कशा यूज करायच्या त्याच आपल्याला माहीत नसतं मुळात. तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा, ह्या ज्या मी सांगितल्या त्या. तर त्याच्यामुळे तुमच्या केसांना खूप सारा हे होईल. आणि एक फेस पॅक आपण जसं करतो ना, तशाच प्रकारे एक हेअर पॅक मी तुम्हाला दाखवणार आहे. थोड्या दिवसात लवकरच मी तो व्हिडिओ घेऊन येईल, पण त्याच्या अगोदर मी ती सांगून देते की मी कशा प्रकारे हेअर पॅक बनवते. तर सगळ्यात पहिले हे हेअर पॅक माझ्या मैत्रिणीने मला सांगितलेलं आणि हेअर ऑइलिंगचं पण तिनेच मला सांगितलं. तर मी नक्की तिलाही आता हेअर ऑइल जेव्हा बनवेल मी तेव्हा तिला घेऊन येईल नक्कीच. तर ती कशी बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करायला लावेल, कारण तिनेच मला हे सगळं सांगितलं. मास्क कसा बनवायचा, तर कोरफड घ्यायची, कोरफडचा आतला भाग काढून घ्यायचा, त्याचा जो गर असतो आतला तो. परत दही घ्यायचा, दह्याचे 3-4 चम्मच दही घ्यायचा, छोट्या आपला स्पून असतो त्याने. आणि एका कोरफडचा एवढासा भाग असतो, त्याच्यातला आपण जेवढा हे काढतो, आतला गर काढतो तेवढा काढून घ्यायचा. अंडा घ्यायचा आणि त्याच्यातलं पिवळा भाग सोडून बाकीचा जो व्हाईट भाग असतो तो घ्यायचा. आता भरपूर लेडीज म्हणणार की मला अंडा आवडत नाही, ऑफकोर्स मलाही आवडत नाही, पण मी ते घेत असते कारण मुलांना वगैरे मी देत असते. मी नॉनव्हेज जास्त खात नाही, म्हणजे जास्त म्हणजे मुळात खातच नव्हते, पण आता सुरू म्हणजे मिस्टरांमुळे मला बनवावं वगैरे लागतं तेवढं आहे. तर सगळ्या गोष्टी त्या घ्यायच्या. बघा, दही, कोरफडचा आदला म्हणजे मधला भाग, त्याच्यानंतर हे घ्यायचं आहे आपल्याला, अंड्याचा बाहेरचा जो हे असतो तो म्हणजे पिवळा भाग सोडून बाकीचा पूर्ण व्हाईट जो भाग आहे तो घ्यायचा आहे. आणि हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. एकदम असा जेल टाईप तयार होतो तो, असं केला ना तर खाली असं चिपचिप टाईप असा खाली येतो. तर तो सगळा घ्यायचा आणि आपल्या केसांना हळूहळू लावून घ्यायचा. आणि हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 2दा ट्राय केला तरी चालेल आणि महिन्यातून 2दा ट्राय केला तरी चालेल, कारण आठवड्यातून 2दा तुम्ही जर केसांवर एवढा वेळ देऊ शकत असाल तर खूप छान गोष्ट आहे. पण एकदा जरी आठवड्यातून दिला तर खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा केला तरी चालतो, 2दा केला तरीही चालतो, आणि महिन्यातून जरी तुम्ही 2दा केला तर खूप छान होईल. कारण केसांना तसं आपल्या हे भेटतं, असा मऊपणा केसांना येतो. परत एक शाईन असते, असे कोरडे केस वाटत
वाटत नाही, एकदम असं केस बघितल्याने एकदम शाईन येते. आपण जसं टी व्हीमध्ये बघत असतो भरपूर ॲक्टर्स, मोठ्या मोठ्या ॲक्टर्स हे असतं, केस वगैरे छान असतात, त्या ॲड करतात, ते दिसतंय आपल्याला. पण ते मुळात ते किती त्यांच्या केसांची काळजी घेत असेल ते त्यांनाच माहीत. कारण तसे केस एकदम शायनी, हे स्मूथ सिल्की केस होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तो वेळ आपण जसे ॲक्टर्स आहे मोठ्या मोठ्या त्यांना वेळ नसतो, म्हणून ते खूप सारे महागडे प्रोडक्ट घेऊन आपल्या स्पा वगैरे हे ते करत असतात. पण तेवढा वेळ जर तुमच्याकडे नाहीये तर ह्या मी सांगितलेल्या रेमेडीज नक्की ट्राय करा. तुम्हाला याचा बेनिफिट नक्की भेटेल आणि तुम्हीही म्हणाल की छान माहिती दिलीस. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.